जशी मगाशी तक्रार आली की काही ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्यामुळे काही नासधूस झाली, ते मात्र तुम्हाला इम्प्लिमेंट करता येऊ शकेल. खेळाडू भरतीबाबतचा मुद्दा आलेला होता. शासनाचं जे धोरण आहे की खेळाडूंना याच्यामध्ये ठराविक आरक्षण, ते धोरण महापालिका निश्चितपणे अंमलबजावणी करणार आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये भरतीवर बंदी होती. 2 वर्ष संपूर्ण राज्यामध्ये भरती प्रक्रियेवर बंदी होती आणि त्यानंतर अपंग भरतीचा जो अनुशेष आहे आणि मागासवर्गीयांचा अनुशेष प्राथम्याने भरून काढावा अशा शासनाच्या सूचना होत्या. आता ज्या यापुढे भरती होत आहेत त्या प्रत्येक भरतीमध्ये जे काही शासनाने घालून दिलेले आरक्षण आणि नियम आहेत ते निश्चितपणे पाळलं जाईल आणि त्याच्यामध्ये जे बेस्ट खेळाडू उपलब्ध होतील त्या बेस्ट खेळाडूंना आपण निश्चितपणे सामावून घेणार आहोत. ग्राउंडच्या ऑपरेशन आणि मेंटेनन्स बाबतचा मुद्दा आलेला होता. त्याच्यामध्ये निश्चितपणे जर एखादा ग्राउंड एखाद्या खेळासाठी तयार झालं तर त्या खेळाशी संबंधित जी बेस्ट संघटना आहे त्यांनी ते चालवायला घ्यावं याच्याबाबत माझं दुमत नाही. परंतु त्याच्यामध्ये जे फायनान्शियल मॉडेल काय असेल याच्यामध्ये थोडंसं आपल्याला निश्चिती करणं आवश्यक आहे. जर समजा मी फक्त उदाहरण देतो की एखादा ग्राउंड एखाद्या संघटनेला जर आम्ही दिलं आणि निशुल्क दिलं तर मग कदाचित त्याचा ऑपरेशन आणि मेंटेनन्स पण त्यांनाच बघायला लागेल. मग त्यांना असं म्हणता येणार नाही की 5 महिन्यांनी त्या तिथे खड्डे पडले किंवा हे जरा तुम्ही रिपेअरला पैसे द्या. मग तुम्हाला तशा पद्धतीने ते चालवायला लागेल की त्याच्यामध्ये जे खेळाडूंकडून आपण फीस घेतो त्या फीस मधून त्याचा ऑपरेशन मेंटेनन्स करायला लागेल. अर्थात त्याचे जे काही डिटेल्स आहेत ते आम्ही लेखा विभाग यांच्यासोबत बसून वर्कआउट करू. माननीय कदमताईंनी मुद्दा मांडला की क्रीडांगण बऱ्याच वेळेला नॉन स्पोर्ट्स यूज साठी दिले जातात आणि त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. अशा घटना पूर्वी घडलेल्या आहेत. त्याच्याबाबत देखील आपल्याला धोरण ठरवायला लागेल. अर्थात असे काही कार्यक्रम असतात की त्यांना ओपन जागा लागतात, ते आपल्याला निश्चित करायला लागेल की ही जागा जी आहे ती मल्टीपर्पज यूज साठी असेल, मात्र ही क्रीडांगण जी आहे ती कुठल्याही परिस्थितीमध्ये इतर कारणासाठी दिली जाणार नाही. कारण काही कार्यक्रम असे असतात की त्याच्यासाठी आपल्याला काही जागा राखीव ठेवायला लागते. सायकल प्रमोशनच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याला चांगले सायकलिस्ट आपल्या इथे आहेत. भविष्यामध्ये जशी जशी वाहतूक वाढत जाणार आहे, पिंपरी चिंचवड आज सुदैवाने खूप चांगल्या परिस्थितीमध्ये आहे कारण लोकसंख्या आटोक्यात आहे, खूप मोठे रस्ते आहेत आणि महापालिकेने गेल्या काही वर्षांमध्ये अतिशय सकारात्मक धोरण डीपी रोड बाबत घेतलंय. परंतु लोकसंख्येचा वाढीचा दर जर लक्षात घेतला तर मला भीती वाटते की 20 वर्षांनी पुण्यामध्ये जशी परिस्थिती आहे तशीच इथे होऊ शकते. हे लक्षात घेता सायकलिंग वॉकिंग प्रमोट करण्यासाठी महापालिका सक्रियरित्या पुढाकार घेत आहे. आपल्यासारख्यांचा आम्हाला त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभाग हवा आहे. मला जे मांडायचं होतं मी थोडक्यात या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि जसं पिंपरी चिंचवड ही उद्योग नगरी आहे तशी ती क्रीडा नगरी व्हावी अशीच आपल्या सगळ्यांची भावना आहे. त्या भावनेशी मी पूर्णतः सहमत आहे. फक्त जाता जाता एक मुद्दा सांगणं मला आवश्यक आहे कारण मी जिल्हाधिकारी असताना नांदेडमध्ये आणि अकोल्यामध्ये पाहिलेलं आहे की जे चांगल्या गोष्टी आहेत त्या बऱ्याच वेळा एकत्र येऊन काम करत नाही आणि त्याच्यामुळे सगळ्यांचं नुकसान होतं. वी हॅव व्हेरी बेस्ट ब्रेन्स इन स्पोर्ट्स, वी हॅव व्हेरी बेस्ट कोचेस, पण ते काय करतात ते आमचे अधिकारी पाहत नाहीत किंवा आमचे अधिकारी ज्या पद्धतीने वागतात त्याच्यामध्ये रिस्पॉन्स वेगळ्या पद्धतीने मिळतो किंवा कदाचित या सगळ्या गोष्टी क्रीडा समिती समोर येतच नाहीत आणि क्रीडा समिती समोर मर्यादित गोष्टीच येतात. तर मेरिट जे आहे त्यांना प्राधान्य देण्याचं धोरण जर आपण सगळ्यांनीच ठरवलं, कारण क्रीडा संघटनांच्या बाबतीत देखील मला आपल्याला जे नावं ठेवायचे नाहीत, परंतु मी नांदेडमध्ये एक अनुभव घेतलेला आहे की 2 क्रीडा संघटनांमध्ये इतके वाद विकोपाला पोहोचले की दुर्दैवाने त्या क्रीडा प्रकारालाच ओहोटी लागली. त्याच्यामुळे राजकारण सर्व क्षेत्रात अधिकाऱ्यांनी बाजूला ठेवावं, क्रीडा संघटनांनी बाजूला ठेवावं आणि आपल्याकडेही मेरिटला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. जर अशा पद्धतीने धोरण ठरवत असतानाच एक त्याच्या मागचा एक बेसलाईन व्हॅल्यू म्हणून जर आपण ठरवले की आम्ही जेव्हा 5 जणांच्या कमिटीमध्ये एखादा कोच घेऊ किंवा एखाद्या संघटनेचा पदाधिकारी घेऊ, ही इज रिप्रेझेंटिंग एव्हरीबडी, ही भूमिका त्याच्या मनामध्ये असली पाहिजे. आता त्याच्यामध्ये 3 संघटना असतील तर मी माझ्या संघटनेला सपोर्ट करायला 2 संघटनेला माहिती देणार नाही असं कृपया असता कामा नये. आपण एक प्रतिनिधी म्हणून घेतलेला आहोत, तर संघटनांनी राजकारण करू नये, अधिकाऱ्यांनी राजकारण करू नये आणि समिती समोर देखील धोरण येताना योग्य पद्धतीने सगळी माहिती समितीला दिली जाईल आणि शहराचा एकात्मिक विचार त्यामध्ये असावा. मतदारसंघ आहे, प्रत्येकाला आवड असते, परंतु एकात्मिक विचार झाला तर मला वाटतं आपण सगळ्यांनाच न्याय देऊ शकू. धन्यवाद. एकच मुद्दा, एक छोटा मुद्दा मगाशी राहून गेलेला आहे. अण्णासाहेब मगर स्टेडियमवर 10 वर्षापूर्वी बरं का साहेब विविध क्रीडा संघटनांसाठी कार्यालय बांधले गेले होते. ती कार्यालय तशीच पडून आहेत. जर इथल्या पिंपरी चिंचवडच्या
ज्या क्रीडा संघटना आहेत त्यांना जर ती कार्यालय उपलब्ध करून दिली तर त्यांचं एक ऑफिसेस पण होईल आणि त्यांना काम देखील करता येईल. तर फक्त मेंटेनन्स करणं गरजेचं आहे. तिथं लाईटी वगैरे गेलेल्या आहेत, त्या जर हे 15 वर्षापासून मला वाटतं तशाच पडल्या, अजून कुणालाच दिल्या नाहीत त्या. मध्ये उठून गेला विषय झाला हा मी सॉरी, तर ते एक बघा. कसं आहे, पक्षनेत्या, क्रीडा समितीचे अध्यक्ष, सर्व नगरसेवक नगरसेविका, सर्व खेळाडू पदाधिकारी, आज आपण 2 तास बरीच चर्चा केली. सगळ्यांच्या सूचना आपण ऐकून घेतल्या आणि आयुक्त साहेबांनी आपल्याला सूचनेचं व्यवस्थित सविस्तर माहिती दिलेली आहे. आणि तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या आपण त्यांनी सगळ्या प्रकारे सांगितलं की वेबसाईटवर आपण ते सगळं हे करून आपण आपल्या अडचणी अजून काय असतील ते डिसेंबर त्यांनी सगळ्या तारखा पण आपल्याला सांगितलेल्या आहेत. आणि आता आयुक्त साहेबांनी सांगितलं की इनडोअर आपण ते स्टेडियम बनवत ते लवकरात लवकर आपण त्याची जागा आपण निवडली. आता मंगलाताई म्हटल्या की डिअर पार्कचं ते हे नसेल तर ते करू शकतो आपण, कारण बरीच मोठी जागा आहे, तिथे चांगल्या प्रकारे होऊ शकेल. आणि तिथे म्हणजे सगळ्याच प्रकारचं म्हणजे स्विमिंग पूल, ट्रेकिंग सगळंच होऊ शकेल. त्यामुळे त्या लवकरात लवकर आपण त्याचा विचार करू. आणि ती खेळाडूंसाठी नोकर भरती आहे, ती नोकर भरती पण तुम्ही लवकरात लवकर खेळाडूंना ते दिलं तर त्यांचा पण फायदा होईल. आणि वेगवेगळ्या प्रकारचे हे आज महापौर चषक आपण जे घेणार आहोत त्याचं नियोजन आपण तुम्ही म्हटले की वर्षभर आधीच केलं. बरोबर आहे तुमचं, कारण हे आता जे आपण नियोजन करतो दरवेळी महापौर बदलतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीडा आपल्याकडे येतात की क्रीडा शिक्षक आपल्याकडे येतात आणि सांगतात की आमचे ह्या भागात ह्या खेळ घ्या, तो भागात. त्यामुळे खूप ओहापोह चर्चा होते आणि त्यातून वेगवेगळे फाटे फुटतात. त्यामुळे तसं न करता आपण एक असं नियोजन केलं. तुम्ही म्हटले की आपण प्रत्येक नेत्यांचे पुतळ्याला हार घालायची तारीख तशी असते, तशी त्याप्रमाणे आपण ते महापौर चषकचं आता नियोजन केलं. यावेळी करणं फार गरजेचं आहे आणि ते नियोजन केलं तर नक्कीच महापौर चषक चांगलं होईल. कारण आता या महापौर चषकला खूप जणांचे लेटर मला आले आणि आताच मगाशी त्यांनी सांगितलं की बुद्धिबळ स्पर्धेसाठी मी बऱ्याच वेळ आलो आहे, तर त्यामुळे त्यांना बरेच हेलपाटे घालायला लागतात आणि त्यांना स्टँडिंगकडे विषय केला तर क्रीडा समितीची मीटिंग होत नाही, क्रीडा समितीने केलं की स्टँडिंगची, अशामुळे त्यांचे ते तारखांत खूप गफलत झालेली आहे आणि त्यामुळे त्यांचं नियोजन चुकलेलं आहे. त्यामुळे त्यांचा पण गैरसमज होतो आणि क्रीडा सदस्य आहेत त्यांचे पण गैरसमज बरेच झाले. आणि आपले जे अधिकारी आहेत त्यांनी ते नियोजन करायला पाहिजे खरं, पण ते नियोजन व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे हे खेळाडूंना त्यातून ते जावं लागतं आणि त्यांना सारखे हेलपाटे घालून अक्षरशः ते येऊन खूप थकले आणि ते म्हटले की आम्ही घेणारच नाही. असं म्हणणं करू नका, आपण सगळ्या महापौर चषक घेणार आहोत पण थोडं त्याला लिमिट पाहिजे. पण आपण पण ते नियोजन केलं आणि दरवर्षी आपण ते ठरवलं की अशा प्रकारेच ह्या 2 महिन्यातच हे व्हायला पाहिजे. असं आपण आत्ता ठरवलं तर नक्कीच पुढचं महापौर चषक चांगलं होईल आणि आत्ताचं पण होईल पण थोडं जरा लेट होईल. पण पुढचं आपण करताना नियोजन केलं तर अतिशय चांगल्या प्रकारे आपण नियोजन करून आपण एक पुढचं महापौर चषक चांगल्या प्रकारे आता जे आपण अधिकारी नेमणार आहोत. आपण जे म्हटलो की खेळाडूचे आता हे खेळ वेगवेगळे आहेत, बुद्धिबळ आहे, कॅरम आहे, अजून क्रिकेट आहे, व्हॉलीबॉल आहे, फुटबॉल आहे, अशा वेगवेगळ्या खेळाचं आपण कोण नेमकं निवडणार. प्रत्येक जणाला वाटतं की माझा खेळ वरती जावा, पण आपण नक्की कोण निवडणार हे पण आपल्याला पाहायला पाहिजे की सगळेच खेळाडूचे प्रतिनिधी चांगले आहेत, सगळेच खेळाडू चांगले आहेत, मग आपण नक्की कोणाला निवडणार हे आपण नीट अभ्यासपूर्वक केलं पाहिजे. आणि आपले अधिकारी पण सक्षम अधिकारी असे आपण नेमले पाहिजेत. आणि आपण म्हटलं की एका ह्या जे शिक्षक आपण नेमतो त्या शिक्षकांना दुसरं काम काही देऊ नये, त्यांना फक्त तेवढ्यावरच त्यांना ठेवलं पाहिजे. कारण आपण काय करतो, प्रत्येक जे असतात अधिकारी त्यांना आपण एक भाग न देता आपण हा भाग दुसरा भाग, त्यामुळे त्यांचं हे होतं खूप इकडे जावं का तिकडे जावं, त्यामुळे त्यांचं नियोजन पण होत नाही. त्यामुळे ते पण आपण करताना व्यवस्थित विचार करावा. आणि हे जे खेळाडू आज आले त्यांचं मी खरंच अभिनंदन करते की आज बहुसंख्येने आज तुम्ही उपस्थित राहिलेले आहात आणि आयुक्त साहेबांनी चांगला निर्णय घेतला की आपण दरवेळी की एकदा मीटिंग न घेता दर महिन्यात आपण घेतली तर चांगलं होईल. म्हणजे त्याचं व्यवस्थित आपल्याला सविस्तर अडचणी असतील काय असतील त्या आपल्याला लवकरात लवकर कळतील आणि आपण ते सोडण्याचा प्रयत्न करू. ह्या अभिनंदन आयुक्तांचं करते की अतिशय चांगल्या रीतीने नियोजन करून त्यांनी आज ही मीटिंग बोलवली, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. माझे 2 शब्द संपवते. मॅडमच्या परवानगी फक्त सांगायचं राहून गेला की हे धोरण तयार करण्यामध्ये ऍडिशनल कमिशनर श्री प्रकाश कदम, सहाय्यक आयुक्त श्री यतीश कारचे आणि सहाय्यक आयुक्त श्री सतीश कुलकर्णी हे मेहनत घेत आहेत. त्यांचं मी मनपूर्वक कौतुक करतो. आणि या पुढे ज्या सूचना आलेल्या आहेत त्या सूचनांचा अंतर्भाव करून आमचा साधारणतः मॅडम असा प्रयत्न राहील की जानेवारीच्या जनरल बॉडीमध्ये आम्ही हे ठेवायचा प्रयत्न करू.
क्रीडा धोरण आणि यामध्ये संगणक तज्ञ श्री फोमन हे देखील या सगळ्या बाबी आपल्याला वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहेत. त्यांचंही मी कौतुक करतो आणि लेखाधिकारी आम्हाला बजेट उपलब्ध करून देतील. धन्यवाद. सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. माननीय महापौरांना आपण एवढा वेळ दिला, माननीय आयुक्त साहेब आपण वेळ दिला, पक्षनेत्यांनी वेळ दिला, आपण सगळ्यांनी वेळ दिला. आपल्याला जर प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कदम साहेबांचा माझा नंबर प्लीज लिहून घ्या. कदम साहेबांचा नंबर आहे 9822 885566 9822 885566. कदम साहेब अतिरिक्त आयुक्त. आणि माझा नंबर आहे 9922501470 9922501470 कारचे सहाय्यक आयुक्त. धन्यवाद. हो चांगलं आहे पण झालं चांगलं आहे सुरुवात चांगली. प्रोजेक्ट राबवायचा दुसरं काय करायचं.